चं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। अयोध्येतल्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी आता संजय राऊत संतप्त झालेत। ठाकरे सेनेने दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचं त्यांनी म्हटले। ट्विट करत संजय राऊतांनी हा दावा केला। संजय राऊतांनी ट्विटमध्ये काय म्हटले सविस्तर पाहूया। राम मंदिराच्या बांधकामासाठी ठाकरे सेनेने 4 किलो वजनाच्या चांदीची वीट दान केली। त्या विटा गायब होण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होतो। उद्धव ठाकरेंनी हजारो शिवसैनिक आणि संतांच्या उपस्थितीमध्ये 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीची चांदीची वीट दान केली होती। इतकी वर्ष उलटून सुद्धा ट्रस्टकडून कोणतीही पावती मिळाली नाही। अद्यावत माहिती मिळालेली नाही, ती कुठे गेली असा सवाल राऊतांनी विचारला। आता संपूर्ण चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली। राम मंदिर दानचोरी प्रकरणी आता संजय राऊत यांनी आरोप केलेत। ठाकरे सेनेने सुद्धा चांदीच्या विटा दान केल्या होत्या, त्या नेमक्या कुठे गेल्या त्याची पावती सुद्धा मिळाली नाही। या प्रकरणाची आता संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली। सध्या अयोध्येमधल्या दान चोरी प्रकरणी बरेच आरोप केले जातात। या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली। या सगळ्यावरून आता संजय राऊत यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। शिवसेनेने सुद्धा त्या काळी चांदीच्या विटा दान केल्या होत्या। 1 कोटी रुपयांच्या चांदीची वीट दान केली होती, त्याची साधी पावती सुद्धा ट्रस्टने दिली नाही। त्यामुळे ती विटा नेमक्या गेल्या कुठे असा सवाल आता संजय राऊतांनी विचारला। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे असं राऊतांनी म्हटलं। पुढची बातमी ठाकरे